नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। मराठा आरक्षणावरून सध्या मराठा आणि कुणबी नेत्यांमध्ये जुंपली आहे, त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मराठा आरक्षणाबाबतचा आताचा निर्णय सरसकट नाही, भाजप असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं सकारात्मक घ्या, मराठी ओबीसी, त्यामुळे फडणवीस ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही हे बरोबर आहे, जरांगे यांची प्रतिक्रिया। स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, शिवरायांचा इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी। नारायण राणे यांची सरकारला विनंती, मराठा कुणबींना ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल, राणेंची प्रतिक्रिया। सगळेचे सगळे मराठा ओबीसीमध्ये कशाला घुसवता, मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश करणं थांबवा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळ यांची फडणवीसांकडे मागणी। तर ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केले नाहीत, भुजबळांशी चर्चा करून सरकारचा निर्णय त्यांना समजावू, फडणवीसांची प्रतिक्रिया। पूर्ण ओबीसी नेते एकवटले म्हणजे आपला बनवलेला कायदा किती पॉवरफुल आहे ते समजायला हवं, मराठ्यांच्या अन्नामध्ये माती कालवणारा एकच, जरांगे पाटील यांची भुजबळांवर टीका। भुजबळांनी पब्लिकली भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसींसाठी राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकर यांचा भुजबळांना सल्ला। ओबीसीच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये राहणार की नाही या प्रश्नावर प्रतिक्रिया। आम्ही भुजबळांशी बोलून चर्चा करू, कुणालाही दुखावणार नाही, आमच्या सहकार्याची भूमिका वेगळी, त्यांच्याशी बोलून विषय सोडवू, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका।